नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी आशिष भाबड, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर कोपा, गव्हर्मेंट ITI यावल, जिल्हा जळगाव. मित्रांनो, आज मी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम ह्या टॉपिकबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? आपल्या कॉम्प्युटरमध्ये युजरला त्याचं जे काम करायचं असेल ते करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम फार आवश्यक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमला चालवण्याकरता वापरलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम इज अन इंटरफेस बिटवीन अ कॉम्प्युटर युजर अँड कॉम्प्युटर हार्डवेअर. ऑपरेटिंग सिस्टम हे कॉम्प्युटर युजर आणि कॉम्प्युटरचं जे हार्डवेअर आहे त्या दोघांमध्ये एक इंटरफेस म्हणून काम करतो. म्हणजे काय? तुम्हाला कॉम्प्युटरला जर काही इनपुट द्यायचं असेल, कॉम्प्युटरला काहीतरी काम सांगायचं असेल, कॉम्प्युटरवर जर काही काम करायचं असेल, त्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जॉब टास्क परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला कॉम्प्युटर मशीन बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करावा लागतो. जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली नसेल तर आपण कॉम्प्युटर बरोबर कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन, कोणत्याही प्रकारचं काम करू शकत नाही. तुम्हाला कॉम्प्युटर सिस्टीम बरोबर कॉम्प्युटर सिस्टीममध्ये इन्क्लूड असलेल्या हार्डवेअर पार्ट्स बरोबर कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल, कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम ह्या ब्रिजचा वापर करावा लागेल. जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कोणत्याही प्रकारचं ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं नसेल तर युजर आणि कॉम्प्युटरचं जे मशीन आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन होणार नाही, कोणत्याही प्रकारचं कामकाज होणार नाही. त्याच्यामुळं ऑपरेटिंग सिस्टीम ही कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेली असते. ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आणि हे सिस्टीम सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधील फाईल मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, इनपुट अँड आउटपुट हँडलिंग, कंट्रोलिंग ऑफ पेरिफेरल डिव्हाइसेस, डिस्क ड्राईव्स अँड प्रिंटर्स इत्यादी प्रकारचं काम करते. ऑपरेटिंग सिस्टमचं अजून एक चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर आजच्या काळामध्ये सर्व भारतामधील लोक स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव आपण ऐकलंच असेल. तर ही अँड्रॉइड नावाची ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली असते. त्यामुळे आपण त्या स्मार्टफोनचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो
त्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करू शकतो. मोबाईलबरोबर तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात. ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली असते. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर्समध्ये देखील ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारचा इन्स्टॉल करू शकतो. ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी बहुतेक कंपन्या कार्यरत आहेत. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट ही एक प्रसिद्ध कंपनी आहे की जी सिस्टीम सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम करते. फॉर एक्झाम्पल विंडोज 98, विंडोज XP, विंडोज विस्टा, विंडोज 7 ह्या प्रकारचे, विंडोज 8, विंडोज 10 हे काही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तयार केलेले सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत. त्याचप्रमाणे मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम हे सुद्धा सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरणं आहेत. थोडक्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन सांगायची ठरल्यास, an operating system is a program that acts as an interface between the user and the computer hardware and controls the execution of all kinds of programs. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम हा एक प्रोग्राम आहे आणि हा एक प्रोग्राम युजर आणि कॉम्प्युटरचा हार्डवेअर यांच्यामध्ये इंटरफेस बजावण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे प्रोग्राम्स असतील त्यांचं जे कॉम्प्युटरमध्ये एक्झिक्युशन होतं, या सर्व गोष्टींवर कंट्रोल करण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम हा प्रोग्राम करतो. बेसिकली सॉफ्टवेअरचे दोन प्रकार आहेत. एक आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर हे कॉम्प्युटर सिस्टीमला रन करण्यासाठी, चालवण्यासाठी तयार करण्यात आलेलं सॉफ्टवेअर आहे. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे युजरला एखादं पर्टिक्युलर टास्क करायचं असेल, एखादा पर्टिक्युलर जॉब परफॉर्म करायचं असेल, त्या पर्टिक्युलर कामासाठी, त्या पर्टिक्युलर जॉबसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतात. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम की जी आपण कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करतो आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपण कॉम्प्युटरबरोबर कम्युनिकेशन करतो की कॉम्प्युटरवर काम करत असतो. सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरणं आता थोड्या वेळापूर्वीच मी सांगितले. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे जर एक्झाम्पल्स सांगायचं झालं तर VLC मीडिया प्लेअर, MS ऑफिस, ॲडोबी फोटोशॉप, ॲडोबी पेज मेकर, MS पेंट असे वेगवेगळे सॉफ्टवेअर जे युजरच्या रिक्वायरमेंटनुसार त्याला त्याचा जॉब, त्याला त्याचं काम करण्यासाठी आवश्यक असतात, असे हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आपल्याला कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करावे लागतात. ऑपरेटिंग सिस्टीम हे आपल्या कॉम्प्युटरमधील हार्डवेअर म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, रँडम ॲक्सेस मेमरी, इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस यांच्यावर कंट्रोलिंगचं काम करत असतं. ऑपरेटिंग सिस्टीमचे
काही महत्त्वाचे कार्य खालीलप्रमाणे आहेत. मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेसर मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, सिक्युरिटी, कंट्रोल ओव्हर सिस्टीम परफॉर्मन्स, जॉब अकाउंटिंग, एरर डिटेक्टिंग एड्स, कोऑर्डिनेशन बिटवीन अदर सॉफ्टवेअर अँड युजर्स इत्यादी प्रकारचे फंक्शन्स ऑपरेटिंग सिस्टीम बजावण्याचं काम करत असते. कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर बूटिंग प्रोसेस ही चालू होते. बूटिंग प्रोसेस म्हणजेच इट इज द प्रोसेस ऑफ लोडिंग द ऑपरेटिंग सिस्टीम. ह्या प्रोसेसमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही रॅममध्ये लोड होत असते. त्याचप्रमाणे सिस्टीममधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जे इन्स्टॉल केलेले असतात ते सुद्धा चेक करण्याचं काम बूटिंग प्रोसेसमध्ये होत असतं. बूटिंग प्रोसिजर नेमकी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कशा प्रकारे होते ते आपण बघूया. बूटिंग प्रोसेस ही कधी स्टार्ट होते, जेव्हा युजर कॉम्प्युटर सिस्टीमला ऑन करतो. ऑन केल्यानंतर सर्वप्रथम सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमधील सर्व हार्डवेअर डिव्हाइसेस जे कॉम्प्युटरला कनेक्ट केलेले असतात ते चेक केले जातात. जसे की रॅन्डम ॲक्सेस मेमरी, हार्ड डिस्क आणि इतर काही. हे कॉम्प्युटर सिस्टीमला जोडलेले सर्व डिव्हाइसेस प्रॉपरली काम करत आहेत की नाही हे चेक करण्याचं काम पोस्ट या प्रोसेसने होते. पोस्ट म्हणजे पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. ह्या प्रक्रियेमध्ये कॉम्प्युटर सिस्टीमला जोडलेले इनपुट आउटपुट डिव्हाइसेस किंवा इतर हार्डवेअर डिव्हाइसेस हे प्रॉपरली वर्किंग करत आहेत की नाही हे चेक केलं जातं. जर त्या डिव्हाइसेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही डिव्हाइसेस फेल झालेले असतील तर कॉम्प्युटर सिस्टीम एक प्रकारचा बीप साऊंड जनरेट करतो. त्या बीप साऊंड्सवरून युजरला कळतं की नेमकी सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहे. CPU मधील हार्डवेअर डिव्हाइसेस काही वेळेस चुकीचे कनेक्ट केले जातात, तेव्हा सुद्धा कॉम्प्युटर स्टार्ट होत नाही. त्याच्यामुळे कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम लोड करू शकत नाही. ह्या सर्व गोष्टी पॉवर ऑन सेल्फ टेस्ट या प्रोसेसमध्ये केल्या जातात. पॉवर ऑन सेल्फ टेस्टमध्ये सर्व डिव्हाइसेस प्रॉपरली वर्किंग करत असतील तर नेक्स्ट प्रोसेसमध्ये MBR मास्टर बूट रेकॉर्ड हार्ड डिस्कवरील फर्स्ट सेक्टर की ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली असते, त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही कॉम्प्युटरच्या रॅममध्ये लोड होते. लोड झाल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप दिसतो
डेस्कटॉप दिसल्यानंतर मग आपण आपलं काम चालू करू शकतो. सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण बूटिंग प्रोसेस सक्सेसफुली कंप्लीट करतो, त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अशी स्क्रीन येते. स्क्रीन आल्यानंतर हा जो चौकोनी एरिया दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरचा, याला डेस्कटॉप असं म्हणतात. आणि ह्या डेस्कटॉपवर वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स इथं आपल्याला दिसत आहे. डेस्कटॉपच्या खालील बाजूस हा जो तुम्हाला एरिया दिसतोय किंवा हा जो तुम्हाला बार दिसतोय, याला टास्क बार असं म्हणतात. ह्या टास्क बारवर युजर परफॉर्म करत असलेले टास्क ह्या बारवर दिसत असल्यामुळं याला टास्क बार असं म्हटलं जातं. डेस्कटॉपच्या खालील डाव्या बाजूस हे जे तुम्हाला बटन दिसतंय हे आहे स्टार्ट बटन. त्यानंतर डेस्कटॉपच्या उजव्या बाजूस तुम्हाला हे जे दिसत आहे डेट टाईम वगैरे, याला सिस्टीम ट्रे असं म्हणतात. तसेच याला नोटिफिकेशन एरिया असंही म्हणतात. ह्या सिस्टीम ट्रेमध्ये आपल्याला सिस्टीमचा डेट आणि टाईम डिस्प्ले होतो. त्याचप्रमाणे सिस्टीमशी रिलेटेड सिस्टीममध्ये इन्स्टॉल असलेले काही महत्त्वाचे टूल्स आपल्याला सिस्टीम ट्रेमध्ये दिसतात. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरला जर काही नोटिफिकेशन किंवा कॉम्प्युटरला युजरला काही नोटिफिकेशन द्यायचे असतील तर आपल्याला ते नोटिफिकेशन्स या एरियामध्ये ॲपियर होतात. त्याच्यामुळे याला नोटिफिकेशन एरिया असंही म्हणतात. माय कॉम्प्युटर मध्ये गेल्यानंतर आपल्याला सिस्टीममध्ये इन्स्टॉल असलेले हार्ड डिस्क, सिस्टीमला कनेक्ट केलेले USB पेन ड्राईव्ज असतील, त्याचप्रमाणे सिस्टीममध्ये जे आपण CD ROM DVD ROM इन्स्टॉल करतो ते सर्व प्रकारचे ड्राईव्ज आपल्याला माय कॉम्प्युटरमध्ये गेल्यानंतर दिसतात. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथं हार्ड डिस्क ड्राईव्ज 3 दिसत आहेत आपल्याला. आता ह्या हार्ड डिस्कचे 3 पार्टिशन केलेले असल्यामुळं आपल्याला इथं 3 डिस्क ड्राईव्ह दिसत आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही कॉम्प्युटरला USB पेन ड्राईव्ह जोडला किंवा CD कॉम्प्युटरमध्ये इन्सर्ट केली, DVD कॉम्प्युटरच्या DVD ड्राईव्हमध्ये इन्सर्ट केली, तर तुम्हाला ते सर्व ड्राईव्ज माय कॉम्प्युटरमध्ये गेल्यानंतर ॲक्सेस करता येतील. डेस्कटॉपवर आपल्याला हे जे आयकॉन दिसत आहेत काय, तर हे आयकॉन म्हणजे काय? आयकॉन इट इज अ लेबल विथ टेक्स्ट. पर्टिक्युलर एखादं सॉफ्टवेअर असेल, एखादं ॲप्लिकेशन असेल, ते कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा आयकॉन आपल्याला स्क्रीनवर दिसत असतो, डेस्कटॉपवर दिसत असतो. त्या आयकॉन a picture with a text label. A picture with a text label is called as an icon. म्हणजे पर्टिक्युलर त्या ॲप्लिकेशनशी संबंधित चित्र, स्मॉल पिक्चर ते दिलेलं असतं. त्याचप्रमाणे त्या चित्राच्या खाली, त्या पिक्चरच्या खाली
त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं किंवा त्या गोष्टीचं लेबल म्हणजेच नाव दिलेलं असतं. अशा पद्धतीने थोडक्यात ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे हे आपण आज बघितलं. जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.